तर हाय सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होता ती गोष्ट आता प्रोसेस चालू झाली. अक्षरशः भरपूर दिवस झाले करायचं वेलकम. तर चालली तयारी. आता बघा, आता मस्तपैकी छान तयारी वगैरे करणार आहे आम्ही. आणि मम्मीनी ही साडी चॉईस केली. ही साडी नेसणार आहे मम्मी. हे बघा, काही साडी घालणार आहे. हा, ही साडी नेसणार आहे मस्त. हा ब्लाऊज ओके. म्हणजे खूप दिवसापूर्वी ती 2-3 वर्ष झालेच नाही ना ताई. उदयच्या लग्नातली. हा, पैठणी, भाषाच्या लग्नात घेतलेली पैठणी. असो, आता तयारी चाललेली. मम्मी नेसती, तू पण आता मी पण कोणती साडी नेसवते तयारी चालली माझी. कपाट गज बजलंय. मम्मी करते भरपूर साड्या आहेत, त्यातून चॉईस करून मी घालते. कारण मी यांचं तर साडी लगेच तयार. ताई तू थांब. ही साडी मम्मी म्हणती घाल. ताईला म्हटलं ही घालू काही, पण ब्लाऊज फिटिंग नाही मला. नाही ही बघा, रुपाली ताईला म्हटलं ही घाली. चंद्रकोर आहे, छान आहे. बॉर्डर बघायची कशी आहे. तर रुपाली ताईला म्हटलं तू ही घाल, म्हणजे काठपदर साडी छान वाटते. चालते टाका. हा, घालते. आता मेकअप केलं डायरेक्ट भेटतो. आता कपाटचा राडा लई पडला. हे आता मी आल्यावर सगळं कपाट उचकत असते. मम्मीकडे कोणती साडी आहे, काय आहे, सगळं बघायचं. मम्मीने नवीन साड्या किती घेतल्या, मी आल्यानंतर आता दिवाळीनंतर किती साड्या घेतल्या, किती काय घेतलंय, सगळं आल्यानंतर तपासणी होत असते. हो बरोबर. तरी रुपाली ताईसाठी ही साडी घाल म्हटलं तिला. ही दिवाळीसाठी घेतलेली मी, आणि तिला म्हटलं तू घाल. ठीक आहे, घाल. कशी वाटते बघा. छान घाल. आता घातल्यावर चंद्रकोर नवीन आलेली. चंद्रकोर घातल्यावरतीच समजेल. आता मी माझं आवडते पटकन. घाल लवकर तयार हो. तका तयार झाली मी, अशी तयार झाले. तर मम्मीची साडी घातली ही. तर मम्मी बोलली ही साडी नेस म्हणून. तर मी, कारण तुम्हाला माहिती एवढ्या साड्या वगैरे काही आणलेल्या नाहीत, आणि मेकअप पण केलं नाही, फक्त पावडर आणि लिपस्टिक लावली. कारण ना लय डोकं दुखते माझं, एवढ्या साईडचं डोकं आणि डोळे प्रचंड प्रमाणात दुखतोय. तर चला आता मम्मी तयारी करते डेकोरेशनची. तुम्हाला तर माहिती, मम्मीला कोणत्या पण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद भेटत असते. आणि बाहेर प्रचंड प्रमाणात पाऊस चाललाय. तर असो. आणि प्रिशा दाखवते. प्रिशा कशी तयार झाली. प्रिशा दाखव. वा, प्रिशा छान तयार झाली, मस्त. मम्मी चला. हा, त्याला नाही घेत. तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर चला, व्हिडिओला खूप लेट झाला व्हिडिओ पोस्ट करायला माझा. तर हा फायनली व्हिडिओ पोस्ट होतोय आज. तर बघा, तयारी केलेली मस्त, डेकोरेशन वगैरे केले छान असं. तर मम्मी बघा, स्वागताची तयारी चाललेली आहे जोरदार. होय मम्मी, काय चाललंय तुझं? स्वागत चाललेली तयारी, फुलं वगैरे आणलेले आहेत. तर चाललेली तयारी, आपलं छोटंसं वेलकम करायचं आहे त्यांचं. हो, छोटं वेलकम चाललंय. आणि आम्ही त्यासाठी एवढं छान असं तयार झालेलं आहोत. तर मम्मी ताट कुठे? पण ताट घ्यावं लागेल ना. कोणतं? हळदी करते ताटमध्ये असं. हळदी कुंकवाचं ताट लागेल मी. तर चला, मम्मीने छान असं डेकोरेशन केलंय मस्तपैकी. आणि म्हटलं व्हिडिओ पोस्ट करावा, सांगावं तुम्हाला तयारी चाललेली. नाही तर तुम्ही म्हणताय नाही का, कधी दाखवताय. दाखवू. आधी तयारी बघा तुम्ही, नंतर व्हिडिओ, उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला सर्व दिसत. स्वीट्स पाहिजे, स्वीट्स थोडं. हां, स्वीट वगैरे उद्याचं आहे ना ते. उद्या आहे सगळं, उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसलं. तर इकडं ना प्रचंड प्रमाणात पाऊस येते. तयारी चालली. अय्यो, तर काही चालले बघा हिची तयारी. चल इकडून, चला इथून, चला मधून. बघा हीच चालतं. अरे बापरे. हे बघा असं चालतंय. हे बघा असं तयारी केली. डेकोरेशन मस्त डेकोरेशन केले. जाऊ दे दीदी, हे करते मेकअप. का नाही आले का असं? ए, तुझ्यासाठी नाही आहे. अयू मी काय केलंय तू? काही नाही, असं ताट सजवलं. हां, सुपारी ठेवायची.
सुपारी. आणि हा ठोकळा आहे. हा हा. तू कर. दाखव आईने बघ काय केलं. वाव. ओके, साखरेची वाटी. हा हा. अरे ही तांदळाची वाटी. आणि हे छान असं मी हळदी कुंकाचं खूप हौसेने घेतलेलं आहे. हा छान मस्त. भारी वाटत. मस्त चालली तयारी. साधी आणि सोपी आपली सिंपल मध्ये. हो. दाखव तुझा मेकअप. तुझा मेकअप वाव. तरी रुसली प्रांजल माझ्यावर, म्हटली माझी पार्टीवेअर फ्रॉक का नाही घेतली का नाही घेतली. म्हटलं आता बड्डेला घ्यावं लागेल. आता बड्डेला ड्रेस घ्यावा लागेल ना. तिचं दुखतंय आज. आज जरा बरं वाटतंय. नंबरच लागले दुखण्याचे. हा. पोट दुख पुढं दुख ऍसिडिटी खेळायचं नाही काय नाही बाहेर. काय बनवली मम्मी आज स्वयंपाक जेवायला. जेवायला साधं सिंपलच आहे. भेंडीची भाजी चपाती डाळ भात. चला तयारी चालली. अजून किती वेळ मम्मी, अजून किती वाट बघायची आम्ही. आणि आपल्या म्हणजे फॅमिलीला पण वाट बघायला लावायची एवढ्या वेळ. चाललंय होते दमाने होते सगळं. राडा पडलाय किचन मध्ये. स्वयंपाक चाललाय आणि आमच्या यात मेकअपचा राडा होता यात. हे का नाही मम्मी. आमचं काय नाही बाई, मी मेकअप नाही केलेलं काय नाही. दिसतंय की मी पावडर लावलंय तोंडाला. मी सांगते जसं रुपालीचं लग्न झालंय ना तसं तेव्हापासून माझा मेकअप बंद आहे. मी पावडर लावायचं बंद केलं. माझ्या चेहरा इतकं पूर्ण वांग होता ना, वांग एकदम काळा चेहरा होता. पूर्ण आयुष्य ते त्या वांगाच्या चेहरा गेलं. रुपालीचं लग्न झालं त्याच्यानंतर ऑटोमॅटिक पूर्ण चेहरा क्लीन झाला. आणि मी पावडर तर कधी लावतच नाही. पावडर बंदच आहे माझं. मेकअप नाही. जे आहे ते आपली ओरिजिनल आहे. ओके. आवडतच नाही कधी पण कधी मेकअप नाही केला. आपल्याला कधी मेकअप करताच नाही आला. हा मी काय असते ते मेकअप, ते फाउंडेशन कन्सिलर वगैरे काय काय वगैरे वगैरे ते कधी काही केलंच नाही. आपलं पावडर लावायचा आणि छान फिल्टर घ्यायचा, झालं बास. फिल्टरने चेहरा छान दिसतं. तुम्हाला आता ओरिजिनल मोबाईल मधूनच तुमची मेकअपची तयारी आहे. मेकअपची गरजच नाही पडत. आणि हा पाऊस थांबता थांबा नाही. पावसाचं वातावरण खूप झालंय आणि म्हणून तर सगळ्या गोष्टीला उशीर होतोय. आणि लाईटचा प्रॉब्लेम. लाईट साठी एवढी तयारी केली, लाईट नाही जायला पाहिजे बास. कारण इकडं थोडा पाऊस झाला की लगेच लाईट गेलीच. इथं काय मुंबई नाही बाई, कंटिन्यू लाईट राहायला. येत ना. तरी गेलती एकदा, लाईट गेलती आली परत. ते तरी बरं आहे. लाईटची ये जा सारखी चालूच असते. काय भरोसा नाही लाईटीचा. तर चला झालं का नाही. चला आवरा पटापटा. आम्ही फोटो वगैरे काढले. आता म्हटलं रील्स वगैरे काढावा. आता मम्मीची साडी, मम्मीला म्हटली साडी घेऊन जाते मी. होय मम्मी. नाही तुला मला काय आहे, माझं काय ब्लाऊज बरोबर बसले मला. बघा किती छान दिसतं. हा सेंट कशाला लाव दे. त्यांनी डोकं उठतं बाबू शेंटने. बस ठेवून दे फुटन. काचेचं सेंट आहे. जा मामाला दे फुटन. मामाचं आहे ठेवून दे. तर आता ही म्हटली साडी घेऊन जाते. बघा ब्लाऊज किती छान पण परफेक्ट. रुपाली ताई म्हणती मम्मी मी जाड झाले का, तुझं आणि माझं माप एकच होत आलंय. नाही नाही तर काही एवढं अंतर थोडंसं ढिल्लंय एवढं घाल. पण छान वाटतंय. फिटिंग वगैरे केल्यावर छान दिसत नाही अजूनच. तिला म्हटलं जा घेऊन साडी. माझी तरी काही मुलींना अशा घरातच पडून साड्या अशा. आता ही साडी घातली मी हिला. मी तुम्हाला सांगते 3 वर्षानंतर मी पहिल्यांदाच नेसले ही साडी. कपाटात ठेवून दसऱ्याच्या वेळेस काही काढायच्या, थोड्या पाण्यातून काढायच्या, वाळवायच्या आणि परत कपाटात ठेवायच्या. म्हणजे चांगली साडी घालायला कधी वेळ भेटत नाही. घालण्याची पण ही होत नाही. असं वाटतं खराब होतील का काय. नवीन साडी घातली चांगली तर आपल्याला कशी बसू बाई, कशी उठू, असं एक आपल्या मनात डोकं गोंधळ चालू असतो. साडी खराब होती का काय. आपली साडी साधी साडी घालायची, बिंदास इकडं तिकडं पळायचं, स्वयंपाक करायचा, हे करायचं. सण असं त्या दिवशी आपण साडी फक्त संक्रांतीला थोडा वेळ घालतो आणि स्वयंपाकाच्या वेळेस नको बाई खराब होईल, तेलकट होईल. तर मी आधी घातली साडी. रुपाली घालते तेवढी थोडीशी. उद्या पाण्यातून पण काढता येईल धुवून. सगळ्या साड्या मम्मी लय जास्त त्याचं साड्यांचं हे नाही करत, धुत नाही. हा जास्त नाही. कसं सारखे सारखे आपण भारी भारी साड्या धुतल्या ना शक्यतो खराबच होतं. ते आले की बाहेरून आपण कधी लग्नाला ह्याला कुठं बाहेर जाताना घातली तर आले की परत घडी वगैरे घालून ठेवायची. नंतर शॅम्पूमध्ये धुवून काढायची. मी तरी एक साडी समजा 2-3दा तरी घालते, नंतर पाण्यातून काढायची. लवकर खराब होतात भारी साड्या. तुम्हाला माहिती आहे
की खरंच भारी लगेच साड्यांचा खराब ना होतात. हा दिलं निर्म्यातून जे टाकलं ते कलर जाणार नाही तर त्यांची कधी चिंतामणी कलर असतो ते कलर उडणार. उडणार असंही तर होतं. चला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तुम्हाला दिसन. आता तुम्हाला फक्त थोडीशी तयारी दाखवली, उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण दिसन. तर तयारी आता बघा. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आता हा व्हिडिओ 15-20 मिनिटात पोस्ट होईल किंवा अर्ध्या तासाने पोस्ट होईल. ओके, तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मुलींनो, बाय बाय हे बाय. प्रिशाची बघा कशी तयारी. सेंट ठेवलं का बाळा नीट व्यवस्थित? नाही, मी नाही लावलं, माझं डोकं दुखते.